गोपाल कृष्ण भगवान की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोला पुंडली गवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा, सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वासाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। जयाचा जगी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य, जननी करी कामे बालका पाची चित्त, तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम, श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम। आहे तू जननी मदियन कळे अज्ञान मिले करू, घाली गे मज प्रेम पाखर सदा, दूरी नको गे धरू। प्रेमे बाहत मुक्त कंठ करुणी, नाही दुजे बंधन, प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा, माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। भाविक श्रोते, काल आपण 6व्या दिवसाच्या कथाभागामधला पहिला भाग पाहिला। रुक्मिणी स्वयंवरापर्यंत आपल्या पहिल्या भागाची कथा आली। रुक्मिणी स्वयंवरानंतर श्रीकृष्ण परमात्म्याचे झालेले इतर विवाह, त्याच्यावर आपण या दुसऱ्या भागात चिंतन करणार आहोत आणि श्रीकृष्ण परमात्माचा गृहस्थाश्रम बघणार आहोत। काल आपण पाहिलं, पहिला विवाह कृष्ण परमात्माचा रुक्मिणीबरोबर झाला, दुसरा विवाह कृष्ण परमात्मा जांबुवंतीशी झाला। सत्यजित नावाचा एक सूर्याचा भक्त होता, त्याने सूर्याची भक्ती केली। सूर्यानं प्रसन्न होऊन त्याला सेमंतक मणी दिला आणि तो त्याने आपल्या गळ्यात घातला आणि द्वारकेत आला। मणी एवढा तेजस्वी होता की तो सूर्यासारखा चमकत होता। द्वारकेत सर्वांचे डोळे दिपले आणि तो मणी कृष्ण परमात्माला हवा असं सत्यजिताला द्वारकेतील लोकांनी सांगितलं, नारद महर्षींनी सांगितलं। पण तो म्हणाला, अजिबात मी देणार नाही। पूजेच्या वेळी हा मणी 8 बार सोनं देतो, 8 बार म्हणजे 64 तोळे। आणि या मण्यानं दुर्भिक्ष, महामारी, संकटे, ग्रहदशा, पीडा, रोग, दुःख निवारण होतं, त्यामुळे मी देणार नाही।
जेव्हा श्रीकृष्णाची आणि त्याची भेट झाली सत्राजिताची, तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, अरे जर या मण्याने दुर्भिक्ष, महामारी, संकटे आणि इडापिडा टळत असेल तर असा मणी राजाकडे असावा, ज्यामुळे देशाचं दुर्भिक्ष, महामारी, संकटे टळतील. म्हणून हा मणी खरा उग्रसेन राजाजवळ हवा. त्यावेळेस सत्राजित म्हणाला की तुमच्या सगळ्यांचं लक्ष या माझ्या मण्यावर आहे. नारद म्हणतात कृष्णाला हवा, कृष्ण म्हणतात उग्रसेनाला हवा. नाही देऊ शकत म्हणले मी हा मणी. नाही दिला त्याने. आणि एक दिवस त्याचा भाऊ प्रसन्नजित, प्रसेन पण म्हणतात काही ठिकाणी याचं नाव, यानं तो पूजेतला मणी गळ्यात घातला आणि तो शिकारीला गेला. तो शिकारीला गेला असताना एका सिंहानं त्याचं शिकार केली. यांनी शिकार करण्याऐवजी सिंहानं त्याची शिकार केली. त्याच्या घोड्याला ठार मारलं, याला मारलं आणि त्याच्या गळ्यातला तो मणी घेऊन तो सिंह जंगलात फिरू लागला. एका जांबवनानं, अस्वलानं तो मणी पाहिला, त्यानं त्या सिंहाला ठार केलं आणि तो जांबवन तो मणी घेऊन गुहेत निघून गेला. त्याने आपल्या मुलांना खेळायला दिला. हा प्रसेन किंवा प्रसन्नजित परत आला नाही. सत्रजिताला वाईट वाटलं. त्याला शंका आली की श्रीकृष्णानंच मण्याच्या लोभानं प्रसन्नजितला मारला असावं. त्याला कृष्णाचा राग आला. तो कृष्णाबद्दल संशय घेऊन आदवा बोलू लागला. ही बातमी हा म्हणता साऱ्या द्वारकाभर पसरली. आणि जेव्हा कृष्ण परमात्माचे कानावर आलं तेव्हा कृष्ण परमात्मा म्हणला, यादवांनो, हा आपल्या कुळाला लागलेला कलंक आहे, हा आपण पुसून काढू. मी त्या प्रसन्नजितला मी मारलेलं नाही आणि मानायची मला गरज नाही. परंतु आपल्यावर आलेला आळ असल्यामुळे, संशय असल्यामुळे याचा शोध घेणं आपलं कार्य आहे, काम आहे. म्हणून द्वारकेतील काही मंडळीसह, यादव मंडळीसह कृष्ण परमात्मा त्या मण्याच्या शोधासाठी जंगलात गेले. जंगलात गेल्यानंतर त्यांनी तिथं पाहिलं एक घोडा मरून पडलेला आहे, प्रसन्नजित मरून पडलेला आहे. पुढे अंतरावर गेल्यानंतर पाहता सिंह मरून पडलेला आहे. मग यांच्या लक्षात आलं की घोड्याला, प्रसन्नजितला सिंहानं ठार केलं आणि सिंहाला कोणीतरी ठार केलं आणि हा मणी नेला. जवळ त्यांनी ती गुहा पाहिली. कृष्ण परमात्मा या यादवानं म्हणाले की या गुहेत तो मणी नेला असेल. यादव म्हणाले, या गुहेमध्ये फार मोठा अस्वल राहते, बलाढ्य आहे, शक्तिशाली आहे, त्याचा मुकाबला आपण करू शकणार नाही, एवढं शक्तिशाली आहे आणि निश्चित त्यानेच या सिंहाला ठार केला आणि तो मणी नेला असेल. असं म्हटल्यानंतर कृष्ण परमात्मा ते यादवांना सांगितलं, तुम्ही इथं बाहेरच थांबा, म्हणजे गुहेच्या तिथं, मी आतमध्ये जाऊन बघतो. कृष्ण परमात्मा आतमध्ये गेल्यानंतर जवळपास हे यादव 15 दिवस बाहेर होते. आणि जेव्हा त्या गुहेतून रक्ताचा पाट आलेला पाहिला त्यांना भीती वाटली. म्हणजे नक्की म्हणली कृष्ण परमात्मा याने ठार केलं. यादव आले. यादवाने येऊन वसुदेव, देवकीला आणि रुक्मिणीला ही बातमी दिली द्वारकेत. यादवाने कल्पना दिली होती की ते अस्वल भयानक आहे, भयंकर मोठं आहे, फार आहे, त्याला तो बलाढ्य असल्यामुळे त्याला कोणी मारू शकत नाही, ते एवढं शक्तिशाली आहे आणि त्याचं जंगल राहतं, त्या जंगलामध्ये त्याचंच राज्य चालतं. आणि त्या गुहेमध्ये कृष्ण परमात्मा गेला. आज 15 दिवस झाले. 15 दिवसानंतर जेव्हा ते रक्ताचे पाठ बाहेर आले तेव्हा आम्ही घाबरून आलो. वसुदेवाला तर त्यांनी सांगितलं स्पष्ट की आता कृष्ण परमात्मा येण्याची वाट पाहू नये. वसुदेव देवकी खूप नाराज झाली, काय करावं. नारद महर्षी आले. देवी भागवतामध्ये असा या कथेचा उल्लेख आहे बघा, की नारद महर्षीने सांगितलं, अरे बाबा, मग तुम्ही एक काम करा ना, देवी भागवत करा, 9 दिवस पारायण करा. बघा, पारायणाच्या सांगतेच्या दिवशीच कृष्ण परमात्मा हजर झाला पाहिजे, कारण देवी ही शीघ्र पावणारी आहे, दयेची, क्षमेची देवता आहे. मग
वसुदेव देवकीने त्या नारद्यांनाच पौरोहित्य करायला लावलं. नारद महर्षीने कथा वाचली 9 दिवस, आणि 9 दिवस कथा झाल्यानंतर बघा बरोबर 14 दिवस ते, आणि कथा 9 दिवस झाली. नंतर कधी सांगता झाली, पारायण झालं, कथेला सुरुवात व्हायला 2-3 दिवस झाले होते. एकूण 28 दिवस झाले. 28व्या दिवशी कथेचा समारोह होता. तसं पाहिलं तर कथा 9 दिवसाची झाली, आणि समारोहाच्या दिवशी कृष्ण परमात्मा शेमंतक मणी घेऊन जांबवंतीसह हजर झाले. ज्यावेळेस कृष्ण परमात्मा आतमध्ये गेले तर त्यांनी मण्याचा तो दख्ख प्रकाश पाहिला. त्यांच्या लक्षात आलं की जांबवंताने या सिंहाला ठार करून इथं मणी आणलाय आणि पाळण्यावर बांधलाय मुलांना खेळायला. हा जांबवंत राम अवतारातील जांबवंत होते. रावणाला मारल्यानंतर ज्यावेळेस राम अयोध्येला आले, रामाचा सत्कार झाला, तेव्हा जांबवंत रामाला म्हणाले ते प्रभू एक इच्छा राहील. त्याला काय म्हणले, तुमच्याशी मल्लयुद्ध खेळायचं होतं. रामाने त्यांना सांगितलं तुम्हाला जर माझ्याशी मल्लयुद्ध खेळायचं तर ठीक आहे म्हणजे, आता नाही, पण म्हणजे पुढच्या जन्मात कृष्ण अवतार तुझी ही इच्छा पूर्ण करेल म्हणजे मी. आणि अशा रीतीनं ही संधी त्या कृष्ण भगवंतानं जुळून आणली होती. कृष्णानं गुहेत प्रवेश केला त्यावेळेस तो जांबवंत झोपेत होता. पत्नीने विचारलं कोण आहेस तू? अरे तुला काही बायका पोरं आहेत की नाही? तुला माहिती आहे का तू कोणाच्या गुहेत आला असते? पाऊल न वाचता हळूच जसा आला तसा बाहेर निघून जा, नाही तू इथं मारल्या जाशील. कृष्ण म्हणाला मारल्या जाऊ दे म्हणे, मला काही भीती नाही म्हणे, माझ्या मागे पुढे कोणी रडणार नाही, मी ब्रह्मचारी आहे. संवाद चालू असताना जांबवंताला जाग आला आणि तो रागाने धावणारा, आणि त्यानं चतुर्भुज कृष्णाचे युद्ध सुरू केले. हाताने, मुठीने, पाषाणाने दोघे एकमेकावर प्रहार करत होते. असं रात्रंदिवस जवळपास 28 दिवस युद्ध चाललं. शेवटी जांबवंत थकला, त्याचं धैर्य बळ क्षीण झालं, आणि श्रीकृष्णालाही मुष्टी आघातानं त्यानं श्रीकृष्णाशी युद्ध करायला सुरुवात केली. कृष्णानं त्याच्या पायाचं सांध्याचं चूर्ण केलं. तो गलित गात्र झाला, त्याला सगळ्या अंगाला घाम सुटला, आणि तो मूर्छित होऊन खाली पडला. तेव्हा कृष्ण परमात्मा त्याच्या छातीवर बसून म्हणाले, जांबवंता जरा डोळे उघडून पहा ना. अरे आता ते तुझी मल्लयुद्ध खेळण्याची इच्छा पूर्ण झाली की नाही? आणि जांबवंताने ज्यावेळेस डोळे उघडून पाहिले तर त्यावेळेस जांबवंताला प्रत्यक्ष राम दिसले. जांबवंताला कृष्ण परमात्म्यानं रामरूपात दर्शन दिलं आणि सांगितलं, जांबवंता मीच अयोध्येचा राजा राम. आज कृष्ण अवतारात कृष्ण रूपात मी द्वारकेत राहतो. आणि त्यानंतर या कृष्ण परमात्मानं द्वारकेत घडलेल्या शेमंतक मण्याची सगळी कथा सांगितली. आपल्यावर आलेला खोटा आळ सांगितला, सगळं, आणि त्या मण्यासाठी मी इथं आलो हेही सांगितलं. जांबवंताला खूप आनंद झाला होता. प्रत्यक्ष रामप्रभूचं दर्शन झालं होतं. जांबवंतानं त्या मण्यासहित आपली सर्वांग सुंदर असणारी जांबवंती श्रीकृष्णाला दिली. कृष्ण जांबवंती सर येऊन पाहतात तर यादव कंटाळून द्वारकेत परत गेले होते. जांबवंतीला घेऊन आल्यानंतर कृष्ण परमात्माचा हा दुसरा विवाह जांबवंती बरोबर झाला. कृष्णाचा तिसरा विवाह सत्यभामेबरोबर झाला. ही सत्यजित राजाची कन्या सत्यभामा. आता श्रीकृष्णानं हा मणी प्राप्त केला, आणि प्राप्त केल्यानंतर श्रीकृष्णाने एक मोठी सभा भरवली. त्या सभेमध्ये हा मणी उग्रसेन राजाच्या समोर सत्यजिताला सगळ्या लोकांसमोर द्यायचं त्यानं ठरवलं. आता सभेच्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उग्रसेन राजे होते, प्रमुख पाहुणे सत्यजित होते. सभेचा विषय होता शेमंतक मण्याची कथा. आणि मग हा शेमंतक मणी आपल्याला कसा प्राप्त झाला सविस्तर वर्णन कृष्ण परमात्मानं केलं. त्यावेळेस मात्र सत्यजिताचं त्याला वाईट वाटलं, त्यानं लाजेनं खाली मान घातली. कृष्णावर केलेल्या खोटा आरोपाचा त्याला पश्चाताप झाला, आणि
विनाकारण आपण कृष्ण परमात्म्याशी वाईटपणा घेतला असं त्याला वाटत होतो. तो व्याकुळ झाला. तो त्याच्या अपराधाचं चिंतन करत होता. त्याला चैन पडेना, काय करावं, या अपराधातून आपण कशी सुटका करून घ्यावं असा तो विचार करत असताना श्रीकृष्ण कसा प्रसन्न होईल, कशा रीतीने त्याला आता खुश करावं. आणि मग तो मणी श्रीकृष्ण परमात्मानं उग्रसेनाच्या हातानं सत्यजिताला परत केला. मग याने विचार केला की आपली सुंदर असलेली सत्यभामा ही श्रीकृष्णाला द्यावी आणि श्रीकृष्णाचा राग कमी करावा. शेमंत मन्यासह त्यांनी सत्यभामेला श्रीकृष्णाला दिलं. श्रीकृष्ण परमात्मानं सत्यभामेचा स्वीकार केला, पण शेमंत मन्याचा स्वीकार केला नाही. अशा रीतीनं तिसरा विवाह कृष्णाचा सत्यभामेबरोबर झाला. चौथा विवाह कृष्ण परमात्माचा कालिंदीबरोबर झाला. ही कालिंदी सूर्याची कन्या. श्रीकृष्ण परमात्मा एकदा पांडवाच्या भेटीसाठी हस्तिनापुराला आले आणि हस्तिनापुराला आल्यानंतर शिकारीसाठी गेले अर्जुनाबरोबर. यमुनेच्या पाण्यात स्नान वगैरे केलं. त्याने पाहिलं यमुनेच्या तीरावरती एक सुंदरी तपश्चर्या करत बसली. कृष्णानं अर्जुनाला पाठवलं, कैसे तपश्चर्या करते बघ रे बेटा. म्हणली ही ललना. तिनं सांगितलं, माझं नाव कालिंदी, मी सूर्याची कन्या आहे. विष्णुपती व्हावा म्हणून मी तपश्चर्या करत आहे. मला विष्णू परमात्माचं दर्शन व्हावं आणि मी त्यांची पत्नी व्हावी. अर्जुनाने येऊन सांगितलं की कृष्णा ती सूर्याची कालिंदी अनेक दिवसापासून तपश्चर्या करते, विष्णू परमात्माशी विवाह व्हावा तिची इच्छा आहे. ठीक आहे म्हणे श्रीकृष्ण परमात्मा. श्रीकृष्ण परमात्मानं तिला चतुर्भुज रूपात दर्शन दिलं. ते आनंद झाला तिला, तिची इच्छा पूर्ण झाली आणि भगवंतानं तिला मनोमन वरलं. नंतर श्रीकृष्ण परमात्मा तिला रथात बसून हस्तिनापूरला घेऊन आले आणि पुढे योग्य मुहूर्त पाहून श्रीकृष्ण परमात्मानं कालिंदीशी चौथा विवाह केला. श्रीकृष्ण परमात्माचा पाचवा विवाह मित्रविंदाशी झाला. ही अवंती देशाची राजकन्या. हिची थोडीफार कथा रुक्मिणीसारखीच होती. हिनं कृष्णाचा पराक्रम, कृष्णाचं चरित्र ऐकलं होतं आणि मनात इच्छा होती की आपल्याला कृष्णासारखाच पती मिळावा. हे रुक्मिणीचं स्वयंवर पण तिनं ऐकलं होतं. रुक्मिणीला कृष्ण परमात्म्याने पळून नेलं. रुक्मिणीची इच्छा होती कृष्णाशी विवाह व्हावा आणि तिचं मनासारखं झालं. तसं रुक्मिणीसारखं माझं व्हावं असं म्हणून ती सदैव कृष्ण परमात्म्याचं चिंतन करत होती. रुक्मिणीला जसा रुक्म्या नावाचा एक भाऊ होता, म्हणजे 4-5 भाऊ होते, पण रुक्म्या फक्त विरोधात होता आणि रुक्म्याची इच्छा होती की हिचं लग्न शिशुपालाशी व्हावं. तसं या मित्रविंदाला 2 भाऊ होते, विंद आणि अनविंद. हे दोन्ही भाऊ हिचा विवाह त्यांचा मित्र दुर्योधन याच्याबरोबर करावा या विचाराची होती. पण हिला जसा शिशुपाल आवडत नव्हता तसा मित्रविंदाला दुर्योधन आवडत नव्हता. म्हणून तिनं कृष्ण परमात्माचं चिंतन केलं. तिचं स्वयंवर ठरलं होतं. त्या स्वयंवरात तो स्वतः दुर्योधन येणार होता, पण कृष्ण परमात्माने त्या स्वयंवरातून सगळ्या राजांशी युद्ध करून तिला पळवून नेलं, तिचं हरण केलं आणि तिच्याशी विवाह केला. हा कृष्ण परमात्माचा 6वा विवाह. 5वा विवाह कृष्ण परमात्माचा मित्रविंदाशी. आता कृष्णाचा 6वा विवाह झाला सत्याबरोबर. सत्या ही नग्नाजित नावाच्या राजाची कन्या. नग्नाजित हा कौशल देशाचा म्हणजे अयोध्येचा राजा होता. त्याला ही सुंदर कन्या होती, पण त्यांनी आपल्या सुंदर कन्याच्या विवाहासाठी एक पण ठेवला होता. तो पण असा होता की त्या पणामध्ये 7 बैल होते. त्या 7 बैलाला आणि शक्तिशाली माजलेले बैल होते. त्या बैलाला जो कोणी दमवून त्यांच्या नाकामध्ये व्यसन झाली, 7 बैला एकाच दोरानं तो दोर त्यांच्या नाकातून घालून बांधेल, त्याच्याशी सत्य विवाह करेल. आता राजे लोक सुंदर असल्यामुळे यायचे, परंतु त्या 7 बैलाच्या धुमाकुळीमध्ये राजे मरून पडायचे, कारण किल्लारी बैल होते, शिंग मोठे होते. आता तिला विचार पडला की अशा रीतीनं माझं लग्नच होतं की नाही, म्हणून तिनं कृष्ण परमात्माचा धावा केला.
कृष्ण परमात्मांना अंतर्मनाने हे सगळं ओळखलं, स्वतः अयोध्येस आले आणि त्या 7 बैलांना कृष्ण परमात्मानं दमवून वेसन घातली. आणि अशा रीतीने राजाला आश्चर्य वाटलं. राजा प्रसन्न झाला. त्यांना आपल्या मुलीचा विवाह कृष्णाबरोबर करून दिला. असे कृष्ण परमात्म्याचे 6 विवाह झाले. कृष्णाचा 7वा विवाह झाला त्याच्या आत्याची मुलगी भद्रा. त्याला 2 आत्या होत्या, एक कुंती आणि दुसरी श्रुतिकीर्ती. या श्रुतिकीर्तीला 2 मुलं होते, शिशुपाल दंतवक्र आणि एक मुलगी होती. म्हणजे शिशुपाल दंतवक्र कृष्णाचे सख्खे मेवणे होते. आता म्हणाले, कृष्णा तू एवढ्या मुलींची लग्न करायला रे, तुझी आता जवळपास 6 लग्न झाले, माझ्या या मुलीला करून घे ना. तुम्हाला नाही कुठं म्हणतो आता दे. आणि अशा रीतीनं कृष्ण परमात्मानं त्या श्रुतिकीर्तीला दिलं आणि 7वा विवाह कृष्णाचा झाला. नंतर कृष्ण परमात्मानं 8वा विवाह म्हणजे ही भद्राबरोबर विवाह झाला. आता 8वा विवाह कृष्ण परमात्मानं मद्र देशाच्या राजाची लक्ष्मणा नावाची कन्या होती. लक्ष्मणा, या लक्ष्मणाबरोबर त्याचा विवाह झाला. अशा रीतीने ह्या 8 कृष्णाच्या पट्टराण्या होत्या. परीक्षित म्हणाला, महाराज मी तर ऐकलं कृष्ण परमात्म्याचे 16,108 विवाह झाले. त्यापैकी तुम्हाला 8चेच सांगितले, उरलेले 16,100 विवाह सांगावे ही विनंती. त्यावेळेस शुकाचार्य म्हणाले, ऐक म्हणाले राजा, नरकासूर उर्फ भौमासूर नावाचा एक दैत्य राजा होता. फार दुष्ट होता, दुर्गुणी होता, दुराचार होता, जो स्त्रियावर अत्याचार अन्याय करत होता. आणि श्रीकृष्ण परमात्माला ही बातमी कळाली. श्रीकृष्ण परमात्माने नरकासुरास आश्विन वद्य चतुर्दशीला म्हणजे नरक चतुर्दशीला, दिवाळीच्या पहिल्या दिवशी, ज्या दिवशी आपण अभ्यंग स्नान करतो, अभ्यंग स्नान करण्याची प्रथा तेव्हापासून पडलेली. तर नरक चतुर्दशीच्या म्हणजे आश्विन वद्य चतुर्दशीला कृष्णानं रात्री 3 प्रहरी या नरकासुराला ठार केले. नरकासूर मेल्याबरोबर त्या ठिकाणची ऋषीमुनींनी देवांनी अभंग स्नान केलं, अभ्यंग स्नान. आणि अभ्यंग स्नान करून त्यांनी दिवाळी सुरू केली. त्या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात. तेव्हापासून जी प्रथा आज तागायत चालू आहे. हा दिवाळीचा पहिला दिवस. घरोघरी दिवे लावून मंगल स्नान केलं जातं, गोडधोड खाल्ल्या जातं, दिवाळी साजरी केल्या जाते. आसाममध्ये प्रागज्योतिषपूर या ठिकाणी या नरकासुराचं, भौमासुराचं राज्य होतं. त्याचं सैन्य या भारताची सुंदर मुनी पळून न्यायचा आणि नरकासुर त्यांना बंदीत टाकायचा. तो त्यांचा उपभोग घेत होता. परदेशातील सुंदर स्त्रिया तो पळवून आणायचा. त्याचा हा स्त्रियांचा व्यापारच होता. केरळ, अफगाण, बांगला या सगळ्या देशातल्या मुली तो पळवून आणायचा आणि आपले जनानखान्यात ठेवायचा. अशा त्याच्याकडे 16,100 स्त्रिया होत्या. हे देशावरचं फार मोठं संकट होतं. आणि या संकटाचं परिमार्जन करण्याकरता कोणी पुढे येईना. तेव्हा कृष्णाला हा अन्याय सहन झाला नाही. त्याने नरकासुरावर स्वारी केली, त्याला ठार मारलं आणि धाय मोकळून रडणाऱ्या त्या तरुणींची सुटका केली, ज्या जनानखान्यात डांबलेल्या होत्या. त्या सगळ्या कन्या कृष्ण परमात्माला म्हणाल्या की देवा, आम्ही हीन दीन झालोत रे, तुझ्याशिवाय आम्हाला पवित्र कोण करेल? आमच्याशी विवाह देखील कोणी करणार नाही. तूच आम्हाला या संकटातून मुक्त कर. कृष्ण परमात्मा त्या सर्वांना द्वारकेला घेऊन आले. द्वारकेला घेऊन आल्यानंतर कृष्ण परमात्माने त्या मुलींच्या आईवडिलांना निरोप पाठवले की तुमच्या मुली मी नरकासुराच्या तावडीतून सोडून आणल्या, यांना तुम्ही घेऊन जा. पण आईवडिलांनी निरोप पाठवला, ते आम्हाला मेल्या. समाज त्यांना भ्रष्ट मानतो. आता अशा मुलींना आम्ही घरात घेणार नाही. आणि म्हणून मग कृष्ण परमात्मानं त्या
सर्व मुलींचं पुनर्वसन केलं. अशीच घटना ज्यावेळेस आपल्या देशाची फाळणी झाली होती त्यावेळेस, त्यानंतर 1965ला भारत पाक युद्ध झालं त्यावेळेस काही हिंदूंच्या मुली पळून नेण्याचा प्रयत्न झाला होता. त्यांना आमच्या सैनिकांनी परत आणलं, परंतु असंच उत्तर माता पित्यांनी दिलं होतं आणि म्हणून त्यावेळेस अनाथाश्रम स्थापन करण्यात आलं. वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते, पंडित नेहरू त्यावेळेस पंतप्रधान होते. अशी परिस्थिती त्या काळातच झाली होती. त्या काळामध्ये कृष्ण परमात्मानं समाजसेवक म्हणून पुढाकार घेतला आणि त्या सगळ्या 16,100 स्त्रियांचं पुनर्वसन केलं, त्याला पत्नीचा दर्जा दिला. अशा प्रकारे कृष्णाच्या ह्या त्या 8 आणि ह्या 16,108 पत्न्या. भागवतामध्ये असं वर्णन, या प्रत्येकीपासून 10 संतान झाली, 10 मुलं, 1 कन्या आणि 10 मुलं प्रत्येकीला. आता जर प्रत्येकीला जर समजा 10 मुलं आणि 1 कन्या जर म्हटलं, विचार करा, 10 मुलं म्हटलं तर 16,100 स्त्रियांचे 1,61,080 मुलं आणि एक मुलगी म्हणलं तर 16,108 मुली. एकूण मुलं आणि मुली अपत्य म्हणलं तर 1,77,188 अपत्य झाली. आता गंमत अशी, शास्त्र सांगतंय कृष्ण तर निर्गुण निराकार परमात्मा आहे, तो ब्रह्मचारी. हेच तर रहस्य आहे की कृष्णाचं चरित्रच रहस्यमय. मग हे काय आहे? 16,108 पत्न्या, प्रत्येकीचं 10 मुलं, एक मुलगी. हा सगळा काय प्रकार आहे? ही सगळी कृष्ण परमात्माची लीला आहे, माया आहे, खरं काही नाही. अद्भुत माया आहे. आणि म्हणून कृष्ण परमात्माचे चरित्र गूढ आहे, रहस्यमय. ते सामान्यांना कळण्याच्या पलीकडचे. आता तुम्हाला एक गंमत सांगतो की कृष्ण, असं शास्त्र सांगतं की भोगुनी 16 सहस्त्र नारी तरी तो ब्रह्मचारी. आता कसं काय तो ब्रह्मचारी? तर एक कथा अशी येते की राजसूय यज्ञाच्या वेळेस यज्ञाची प्रारंभ झाला. यज्ञाच्या प्रारंभाला काय झालं की पहिल्या दिवशी त्या कोठीपूजन झालं आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. 365 दिवस हा राष्ट्रीय यज्ञ चालणार आहे. प्रारंभ मुहूर्तमेढीच्या वेळेस त्या कोठीचं पूजन, अन्नधान्याचं, की 365 दिवस येणाऱ्यांचं अन्नदान आपल्याला करावं लागेल, त्याचं पूजन आणि ध्वजाचं पूजन, ध्वजारोहण कृष्णाच्या हातानं झालं. आता हे होत असताना फार मोठा समुदाय जमा झाला होता. मोठमोठे टेंट लावले होते आणि त्या समुदायामध्ये एक म्हातारा पाय अडकून पडला आणि गतप्राण झाला. आता गतप्राण झाल्यानंतर बाकी तिथं लोकांच्या शंका कुशंका सुरू झाल्या. अरे बापरे म्हणले, राजसूय यज्ञाची सुरुवातच अशी झाली म्हणली. म्हणजे काही लोक मृत्यूला अमंगल मानणारे होते, पण त्या मृत्यूला अमंगल मानणाऱ्या लोकांच्या मनामध्ये अशा प्रकारचा विकल्प निर्माण झाला आणि लोकांची चर्चा सुरू झाली. पण तिथे एक सुज्ञ ज्ञानी ज्येष्ठ असा पितामह बसलेला होता. त्यांनी सांगितलं की आत्मा अमर आहे, मृत्यू हा अमंगल नसतो, पण तुमच्या मनामध्ये तो किंतु उत्पन्न झाला आहे ना, तर मी एक तुम्हाला मार्ग सांगतो. कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर हा म्हातारा उठून बसेल. तो ज्येष्ठ म्हणाला आणि त्या ज्येष्ठानं म्हटल्याबरोबर ते प्रेत उठून बसले, तो मनुष्य. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. पांडवांना नाही, कृष्णाच्या पत्न्यांनाही कळाली. मग काय झालं की सगळीकडे ही बातमी पसरल्यानंतर
कृष्णाच्या पत्न्यांनाही खरं वाटेन मला सांगा. प्रत्यक्ष कृष्ण परमात्माच्या संगतीत राहणाऱ्या, पण अद्वैत हे माहीत नव्हतं, द्वैतच माहीत होतं. मायेमध्येच त्या मायामोहातच राहणाऱ्या असल्यामुळे कृष्ण खरा परब्रह्म निर्गुण निराकाराचं ज्ञान त्यांनाही नव्हतं. आणि मुलं बाळ पत्नी घरदार सगळं त्याची माया याचंही त्यांना ज्ञान नव्हतं. आणि म्हणून त्या कृष्णाच्या बायकांना मला सांगा विश्वास नाही, भरोसा बसेनं. त्यांची चर्चा झाली, त्या हसू लागल्या. बाई म्हणे बाबा ब्रह्मचारी 16,160 बायका आहेत, थोड्या आहेत का? दुसरी म्हणाली, अगं नुसत्या बायका नाही, प्रत्येकीला 10-10 मुलं आहेत. तरी म्हणली ब्रह्मचारी. तिसरी म्हणली, मुली कुठं सोडते? 10-10 मुलं असून एक मुलगी आहे प्रत्येकाला. म्हणजे बघा, 1,61,080 मुलं असून आणि 16,108 बायका असून यांना ब्रह्मचर्य म्हणाले. तिसरी म्हणली 16,108 मुली आणि 16,108 बायका, या बायकांचा दादला म्हणे ब्रह्मचर्य. त्या सगळ्यांना आश्चर्य वाटू लागलं. आणि अशा रीतीने त्यांची ती चर्चा सुरू झाली. ही चर्चा कृष्णाच्या कानावर जाईल असं त्या बोलत होत्या. कृष्णाने विचार केला, ठीक आहे, जाऊ द्या नाही. आणि अशा रीतीने ही चर्चा सुरू झाल्यानंतर मग कृष्ण परमात्मा आले की म्हणा, या बाळाचे बाप ब्रह्मचारी. अरे बाप, कृष्णाने विचार केला की मी खराच ब्रह्मचारी आहे का? यांना अजून कळलेलं नाही. माझं चरित्र, माझं रहस्य, माझं स्वरूप या जाणत नाही, या अज्ञानी आहे. या मायेमुळे त्यांना हे माझं खरं स्वरूप कळत नाही. म्हणून यांना खरं स्वरूप कळण्यासाठी कमीत कमी आपण दुर्वास मुनीकडे पाठवा. ते ऋषी आहेत, ते गुरु आहेत. गुरुच्या कृपेने यांची जर माया नाहीशी झाली, यांना जर कळालं की खरा कृष्ण काय, खरं आपण काय आहोत, माझं स्वरूप, पण त्यांना त्यांचं स्वरूप कळलं की त्यांची माया नष्ट होईल. आणि त्या आणि मी एकच आहोत, अद्वैत आहोत हे त्यांना कळेल. म्हणून त्यांनी दुर्वास मुनीकडे पाठवलं. त्यांनी सांगितलं, हे प्रमाणे यमुनेच्या पलीकडच्या तीरावरती माझे गुरु आले, दुर्वास ऋषी, आणि त्यांच्या दर्शनाला तुम्ही सगळ्या जा. म्हणजे तुम्हाला हे तो मनुष्य त्या ठिकाणी म्हणजे राष्ट्रयज्ञाच्या वेळेस कसा उठून बसला आणि का उठून बसला याचं रहस्य तुम्हाला कळेल. आणि म्हणून त्या म्हणल्या, मग जाऊ आपण. म्हणलं, पण त्यांना काय घेऊन जायचं? त्यांना म्हणे, प्रत्येकीला तुम्हाला आवडता पदार्थ तुम्ही एकेकीनं 5-5 किलो घेऊन जायचं. आता विचार करा, 16,105 जणी आता म्हणजे 80 टन करा गुणाकार. एवढं म्हणलं. हो, तुम्हाला जर ओझं उचललं गेलं नाही तर तुम्ही बरोबर दासी न्या, पण तू एवढं घेऊन जा, कारण त्यांना तेवढं अन्न लागतं. हां, तेवढं अन्न त्यांना लागतं म्हणून हे तुम्ही घेऊन जा. आता मग या 16,108 जणांनी पदार्थ केले आणि ते घेऊन निघाल्यानं पाहतं तर यमुना नदी दुथडी वाहत. सत्यभामेनं कृष्णाला निरोप पाठवला दाशीबरोबर की जाऊन सांग, तिथं पाणी व्हायला कमरेच्या वर छाती एवढं पाणी, आम्हाला पलीकडे जाता येत नाही. कृष्ण परमात्मा म्हणले यमुनेला म्हणून पहा की कृष्ण ब्रह्मचारी असेल तर रस्ता दे, वाट दे. म्हणजे तो खरंच जर मी ब्रह्मचारी असेल तर तुम्हाला वाट देईल, तुम्हाला जाता येईल. दासीचा निरोप असल्यानंतर सगळे हसायला फिरी म्हणले, असं हे म्हणले, आम्ही काही विचारायला वेड्यात का? म्हणले, आम्हाला कळत नाही का की आम्हाला 10 प्रत्येकीला मुली आहेत आणि एक मुलगा आहे, आणि आम्ही कसं विचारू कृष्ण ब्रह्मचारी आहे की नाही ना म्हणले, याला काही अर्थ नाही. परंतु रुक्मिणी म्हणली, अहो म्हणाले, हसू नका, खरा कृष्ण परमात्मा हा काय आहे याचं तुम्हाला ज्ञान नाही, आणि त्यांच्या चरित्राचं रहस्य पण तुम्हाला माहीत नाही. म्हणून आपण म्हणून पाहायला काय हरकत आहे? बाकीचे काही म्हणाले नाही, परंतु रुक्मिणीनं मात्र त्या गंगेचं स्मरण केलं आणि त्या यमुनेला तिनं विनंती केली की माते, 16,108 पत्न्या, स्त्रिया, मुलं बाळं, म्हणजे हे सगळं असून जर कृष्ण हा जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला रस्ता दे. असं म्हणताच त्या यमुनेचं पाणी जवळपास गळ्या एवढं होतं, ते एकदम कमी होत घोट्या इतकं पाणी झालं. यमुनेनं वाट करून दिली, रस्ता दिल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटलं. गेल्या पलीकडच्या तीरावर
आणि पलीकडच्या तीरावर गेल्यानंतर दुर्वास मुनींना अन्न ठेवलं. दुर्वास मुनी म्हणले तिथं तो पण माझं खाणं होई, पण झाडाखाली बसा. आता त्यांना हे आश्चर्य वाटत होतं की एवढं खाणं हा माणूस कसा खाईल. पण त्याने पाहिलं 2 तासामध्ये सगळं 80 टन अन्न संपलं. निघाल्या, जावा का म्हणल्या, जा म्हणल्या. आता जा. परत आल्यात पाहतात तर यमुना दुथडी वाहून झाली. म्हणले गुरु महाराज ते यमुना दुथडी वाहिली. म्हणले यमुनेलाच म्हणा ना की एवढं 80 टन अन्न खाऊन, एवढं अन्न खाऊन दुर्वास जर उपवासी असेल तर रस्ता दे. का म्हणल्या कसं म्हणू, एवढं अन्न आम्ही आमच्या हातानं आणलं, तुम्हाला भरवलं, तुम्ही खाल्लं, तुम्ही ढेकर दिला म्हणून तर पहा. आणि त्याने तसं म्हटल्याबरोबर यमुनेनं वाट दिली. मग त्यावेळेस तिनं समजावून सांगितलं रुक्मिणीनं की ब्रह्मचारी आणि उपवासी या दोन्ही गोष्टीचं जरा रहस्य जाणून घ्या. कृष्ण परमात्मा हा परमेश्वर परमात्मा आहे, निर्गुण निराकार आहे. ही त्याची सगळी माया आहे. 16,100 स्त्रिया, मुलं बाळ, हा सारा भ्रम आहे, हा सारा मायेचा पसारा आहे. ही सगळी त्याची लीला आहे. सत्य काही नाही. डोळ्यानं दिसतं म्हणून त्याला आपण सत्य मानतो, पण नष्ट होतं म्हणून ते असत्य, म्हणून ती त्याची माया आहे. म्हणून तुम्ही आम्ही हे मुलं बाळ हे काही सत्य नाही. हा सगळा मायेचा पसारा आहे. तसंच एवढं गाळाभर अन्न खाऊन देखील दुर्वास उपाशी आहेत. अहो, हे अन्न खाण्याची दुर्वासाला गरजच काय. दुर्वास मुळातच तृप्त आहेत. हे अन्न खाण्याची त्यांची माया होती. आपल्याला माहीत आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी दुर्योधनानं दुर्वासाला मुद्दाम त्याच्या शिष्यासह 12 नंतर पाठवलं. त्याला माहीत होतं की कृष्णानं दिलेलं जे पात्र आहे त्या पात्रामधलं द्रौपदी जेवली की परत त्यात काही मिळत नाही, आणि मग दुर्वास ऋषी या पांडवांना शाप देतील. पण दुर्वास तिथं आल्यानंतर तिनं कृष्ण परमात्माला विनंती केली की देवा, तू अक्षय पात्र मला अक्षयच्या तृतीयेच्या दिवशी दिलं, ते क्षय न होणारं, परंतु त्यात आट एवढी की मी भोजन केल्यानंतर त्यात परत काही मिळत नाही. कृष्ण परमात्मा आला आणि कृष्ण परमात्माने सांगितलं बेटा मला भूक लागली गड्या, पण त्या धुवून ठेवल्या ताटाला थोडासा एक भाजीचा कण होता, तो कृष्णानं खाल्ला आणि कृष्ण तृप्त झाला. कृष्णानं खाल्ल्याबरोबर तिकडे दुर्वास ऋषीने ढेकर दिला आणि त्यांचं पोट भरलं. हे सगळं रहस्य आहे हो, ही सगळी माया आहे, ही सगळी अद्भुत लीला आहे भगवंताची. आणि कृष्ण परमात्मा आता थोडा जर याचा जर तुम्ही तत्त्वज्ञान वेदांताच्या दृष्टीने जर विचार केला तर गंमत अशी बघा की 16,108 स्त्रिया, मुलं बाळं, पुत्र पौत्र, हा सारा ब्रह्म माया आहे, त्याचा पसारा, ही त्याची लीला आहे. हे जग, हा संसार, हे सगळं खोटं आहे. ते डोळ्यानं दिसतं म्हणून आपण त्याला सत्य मानतो, परंतु ते नष्ट होतं म्हणून ते असत्य, ते मिथ्या आहे. फक्त एकच हे ब्रह्मसत्य आहे आणि हे सगळं जगत मिथ्या आहे. म्हणजे 16 सहस्र नारी भोगुनी ब्रह्मचारी हे जे ते म्हणतात, त्याच्यावर जर आपण विचार केला तर तुम्ही या कोण, कृष्ण कोण, आधी तुमचं स्वस्वरूपाचं, तुमचं स्वतःचं स्वरूप बघा. हे बघा, जर तुम्हाला जर खरं तत्त्वज्ञान कळलं तर लक्षात येईल की आम्ही देह नाहीत, आम्ही आत्मा आहोत. मग आम्ही जर आत्मा आहोत, आम्ही त्या कृष्ण परमात्माचे अंश आहोत, तर कृष्ण परमात्मा तो परब्रह्म आहे, तोच आमच्या हृदयात आत्मारूपानं राहतो. मग ज्या आत्म्याला वासनाच नसतात न हो, तुमच्या देहाला वासना आहेत, पण तुमच्या देहामध्ये असलेल्या आत्म्याला वासना आहेत का? हा देह नश्वर आहे, हा नष्ट होईल. हे जे सगळं काही आहे, स्त्रियाबद्दलचं आकर्षण, विषयाबद्दलचं आकर्षण, हे सगळे देहाचे गुणधर्म आहे. आणि देहामुळंच सगळा समागम घडतो. आणि एक देह दुसऱ्या देहाशी समागम झाल्यानंतरच सृष्टीची उत्पत्ती होते. मग हा सगळा देह प्रक्रिया देहाचा भाग आहे, याच्यामध्ये आत्म्याचा काही संबंध नाही. आत्मा अलिप्त आहे, तो फक्त साक्षी आहे. तो देह काय करतो हे पाहतो, बाकी आत्म्याचा त्याच्याच काही संबंध नाही. आणि आत्मा तो ईश्वरी अंश आहे.
जर तुमच्या आत्म्यामध्ये हे जे काही तुमचे मुलं बाळं हे तुमच्या आत्म्याशी म्हणजे खरं स्वरूप तुमचा आत्मा आहे, मग त्या खऱ्या स्वरूपाशी जर या मुलाबाळाचा या घरादाराचा संबंध जर नाही, तर मग हे तुमचे मुलं बाळं खरे आहेत का? नाही. अहो, कृष्ण परमात्माचं परब्रह्म, परमात्मा परमेश्वर आहे. मग त्यांचा जरी या स्त्रियांची देहसंग झाला असेल, त्या आत्म्याचा काय संबंध आहे? म्हणजे आत्म्याचा संबंध नाही म्हणजे कृष्ण परमात्माची हे मुलं नाही. तसं तुमचेही तुम्ही जर ईश्वराचं जर स्वरूप स्वतःला मांडलं, तर तुमचा या आत्म्याचा आणि या मुलाबाळाचा तसा काही संबंध नाही. कारण देह नश्वर आहे. हे देहानं उत्पन्न केलं जगत नश्वर आहे. हे देहानं उत्पन्न केले मुलं बाळ हे सगळे नश्वर आहेत. त्या मुलाबाळाचा आणि तुमच्या आत्म्याचा काही संबंध नाही. तो आत्मा तुमच्या देहामध्ये फक्त साक्षी रूपानं राहतो. म्हणून तो आत्मा हा नश्वर आहे, पण तुमचा देह मात्र नश्वर नाही आहे. हे जगत आणि हे जगताची प्रक्रिया हे सगळं नष्ट होणार आहे, कारण हे नश्वर आहे. आणि मग पुत्र पौत्र मुलं हे खरी कशी असणार? आणि म्हणून कृष्ण परमात्मा हा ब्रह्मचारीच होता. ही सगळी त्याची माया होती. अशा या कृष्ण परमात्माचे हे रहस्य फक्त ज्यांच्यावर कृष्ण कृपा झाली त्यांनाच कळतं, बाकी सर्वांना कळत नाही. लक्षात घ्या. म्हणजे कृष्ण परमात्माचं हे रहस्य कळण्यासाठी देखील आमच्यावरती कृष्णाची कृपा व्हायला पाहिजे. तुमचा संसार, पत्नी, मुलं बाळ हे भ्रम आहे, माया आहे, सत्य नाही. का? कारण हे सगळं तुम्हाला डोळ्यानं दिसतं म्हणून भ्रम आहे, परंतु हे नष्ट होतं म्हणून हे असत्य आहे, म्हणून हे मिथ्या आहे. लक्षात घ्या. तर असं हे कृष्णाचं रहस्य आणि कृष्णाचं खरं चरित्र कळायला कृष्ण कृपा पाहिजे. स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान पाहिजे आणि कृष्ण कोण आहे हे कळायला पाहिजे. समजा अशा या कृष्णाला 16,108 बायका, पत्न्या आणि त्याचा हा संसार. आता या भूतलावर मनुष्यरूप धारण करून आल्यामुळे त्याला हा सगळा तुमच्यासारखाच लीला करणं भागेल, तुमच्यासारखाच खेळ करावं लागेल. खरा तर तो निर्गुण निराकार आहे. आणि म्हणून या भूतलावर आल्यामुळे मग त्याला हा तुमच्यासारखंच पूर्ण वागावं लागेल, तुमच्यासारखं आचरण करावं लागेल. आणि म्हणून त्याच्या ह्या 16,108 पत्न्या देखील मिथ्या आहेत. हे फक्त मायेमुळं हे सगळं जगत दिसतंय. मायेमुळं त्याची ही लीला चालू आहे. तो तुमची आमच्यासमोर लीला करतो. आपल्यामध्ये व्यक्ती तेवढ्या प्रकृती. कृष्ण परमात्मा आचरण करताना, वागताना कसा वागतो संसारामध्ये? संसार मिथ्या मानणे, पण या मिथ्या संसाराशी कशा प्रकारे तो वागतो? 16,108 बायकात एकीला संतुष्ट ठेवू शकत नाही आम्ही, तर 16,108 बायकांना संतुष्ट करणं म्हणजे काय गंमत आहे का? अरे नाटकात काम करणाऱ्या नटाप्रमाणे तो वागत होता. सर्वांमध्ये आसून नसल्यासारखा होता. हां, एवढ्या मोठ्या संसाराच्या व्यापात असून तो अलिप्त होता. तो देहाने यात सगळ्यात होता, याचा त्या पत्न्याबरोबर. आत्म्यानं नव्हताच ना तो मनाने त्यात नव्हताच. त्याचं अस्तित्व अलग आहे. म्हणून देहाने तो त्यांच्यात असल्यामुळे देहाने त्यांना ते मुलं बाळ सगळं ते देहाची माया आहे, संपलं. आणि या देहाच्या मायेमध्ये तो देहामध्ये त्यांच्यासारखं वागत होता. हे नाटक होतं त्याचं. खऱ्या कलाकाराचं मूळ जीवन वेगळं असतं, नाटक वेगळं असतं. तसं कृष्ण परमात्माचं मूळ जीवन वेगळं, तो निर्गुण निराकार आहे, परब्रह्म आहे. पण त्याचं हे नाटक असल्यामुळं त्याप्रमाणे त्या 16,108 बायकाबरोबर पती म्हणून त्याला राहावं लागत होतं. पती पत्नीचे जसे संबंध होते, जसं व्यवहारात चालायचं सगळं त्याला तसं करावं लागतं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मग हसणं, रडणं, फुगणं सगळं होतं. मग त्याच्यामध्ये ही सत्यभामा फार हावरट होती. कृष्ण माझा आणि सदैव माझाच राहावा. आणि म्हणून तिनं काय केलं की या कृष्ण परमात्माला आपलं एके दिवशी ती रुक्मिणी आपले सत्यभामा कृष्णाकडे आली आणि कृष्णाला म्हणाली, देवा मी तुम्हाला कशी आवडते सांगा. आता देव म्हणले आवडते कशी, असं काही एकच नाही म्हणले. नाही म्हणले एखादा पदार्थ सांगा ना. हे तिनं सुचवलं. ठीक आहे म्हणले, जिलबीसारखी आवडते. खरं म्हणजे कृष्णाला जिलबी आवडत नव्हती, पण आलं तोंडाला सांगितलं की तिनं जाऊन सगळ्या बाकीच्या 16,108 जणींना सांगितलं की अगं
कृष्ण परमात्मा मला म्हणले जिलबीसारखी आवडते, तुम्ही कसे आवडतात विचारा ना. आता कसे आवडतात विचारा म्हणल्यानंतर एकीकडे येऊन विचारलं ना, बस मग काय झालं. जांबुवंती आली, कालिंदी आली, मित्रविंद आली. जांबुवंतीला त्यांनी सांगितलं आता तोंडाला येईन ते पदार्थ कृष्ण सांगू लागले ना. जांबुवंतीला म्हणले लाडूसारखी, कालिंदीला म्हणले करंजीसारखी, मित्रविंदाला म्हणले गुलाबजामुनसारखी, सत्याला म्हणले पेढ्यासारखी, भद्राला म्हटले बाबा आता काय जे येईल ते गुलाबजामुनसारखी, लक्ष्मणाला म्हणले तू अनारसासारखी, अनारसा. अशा रीतीनं वेगवेगळे पदार्थ सांगायला सुरुवात केली. अहो स्वीट डिश तर सगळ्या संपल्या. मग नंतर भाजी, आमटी, भात, भाताचे प्रकार संपले हो. मसाले भात, कैरी भात, वांगे भात, काय सांगतात. कोशिंबिरीचे प्रकार संपले. 16,107 नावं दिनं झाले. आणि नंतर मग या सत्यभामेनं आणि जांबुवंतीनं काय केलं माहिती आहे का, रुक्मिणीला निरोप पाठवला शेवटी सगळ्यात. आता सगळं संपलं होतं म्हणून कृष्णानं सांगितलं तुम्हाला मिठासारखी आवडते. मिठासारखी आवडते म्हणलं की सत्यभामेसह सगळ्या जणी खतखत हसू लागल्या. अरे अरे म्हणल्या आम्ही तर स्वीट डिश आहोत. अगं भाजी आमटीपेक्षा मीठ सगळ्यात कनिष्ठ. आणि असं म्हणून तिला चिडू लागले की तू आमच्या 16,108मध्ये कृष्णाची कनिष्ठ राणीस, तू कृष्णाची नावरतीस वगैरे वगैरे. कृष्णाच्या लक्षात हे सगळं आलं. आल्यानंतर त्याने ठरवलं यांची खोड, तो अशीच कृष्ण खोड जिरवत होता बघा मागे. मग त्याने ठरवलं आपल्या आचार्याला बोलवण्यानं सांगितलं अरे बाबा सगळे पदार्थ हे कर म्हणे 16,107, पण मात्र म्हणे एक नियम लक्षात ठेव, कशातच मीठ टाकू नको आणि मीठ वाढायला आणायचं नाही. आता कृष्णाचा आदेश. बस सगळे पक्वानं तयार झाले, जेवायला पंगत बसली नाही. ॲट ए टाईम 16,108 जणीची व्यवस्था केली जेवायची. आता किती काय दरबार राजाच्या भगवंताच्या काय कमी आहे का. आणि मग सगळ्या जेवायला बसल्यानंतर मग पाहिलं त्याने तो जेवणामध्ये मीठच नाही. आणि वाढप्यानं काही मीठ वाढायला आणेच ना. सगळ्या मीठ 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 ओरडू लागल्या, पण वाढपी काही मीठ वाढे ना. मग सत्यभामा म्हणली बाबा म्हणले एवढे म्हणले सगळे म्हणले भोजन म्हणले छान झालं म्हणले, पण भोजनात मीठच टाकलं नाही. कृष्ण परमात्मा म्हणला एवढे पक्वान नाहीत ना रे, अनेक स्वादिष्ट पक्वान नाहीत ना ते सगळे खाणं, मग कशाला पाहिजे तुम्हाला मीठ. हां काही गरज नाही म्हणले. त्यावेळेस ती म्हणाली नाही हो म्हणाली, पण मीठ नाही म्हणजे सगळे जेवण बेचवच लागायले. कोण म्हणाली? सत्यभामा. मग कृष्ण परमात्मा म्हणाले लक्षात घे म्हणाले सत्यभामे, मिठाशिवाय जेवण बेचव, तसं रुक्मिणीशिवाय माझं जीवन बेचव, म्हणून रुक्मिणी मला मिठासारखी आवडते. अरे बापरे, आता हे कोणाला कळतं? हे ज्यांच्यावर कृष्ण कृपा आहे त्यांनाच हे कळतं. आणि रुक्मिणीची त्यांनी हसून हसून जी पुरे वाट लावली होती ना, कृष्णानं एकच दणका देऊन अगदी त्यांचं होत्याचं नव्हतं केलं होतं. पंचपक्वान असून जेवत का नाही म्हणले, मीठ का करता म्हणे. आणि अशा रीतीनं हे कृष्णकृपेशिवाय कळत नाही. असं कृष्णाचं चरित्र, कृष्णाची लीला ही प्रत्येकाला कळणार नाही. अशीच अजून एक गंमत घडली बघा. एकदा नारद द्वारकेत आले असतात. सत्यभामेनं नारदाला विचारलं की देवा म्हणले मला जन्मोजन्मी कृष्ण हाच पती मिळावा, आणि आज तो आमच्या 16,108 जणीचा आहे, मला एकटीलाच तो मिळावा, यासाठी काय करावं लागेल? नारद म्हणाले या जन्मात तुम्ही जेवढं दान द्याल त्याच्या कितीतरी पटीत पुढच्या जन्माचे दान मिळत असते. ही सत्यभामा हावरट होती. का हावरट होती? तर ही अहिरावणाची पत्नी होती रामकाळातल्या, चंद्रसेना तिचं नाव. आणि ती हावरट असताना तिनं त्यावेळेस रामचंद्राच्या सहवासाची इच्छा केली. ते रामानं सांगितलं मी आता मर्यादा पुरुषोत्तम आहे, त्यामुळं मी तुझी इच्छा पूर्ण करू शकत नाही. मी जेव्हा कृष्ण होईल ना तेव्हा तुझी इच्छा पूर्ण करेल. आणि म्हणून ती सत्यभामा आज याची पत्नी झाली. आणि तिनं नारदाला सांगितलं. नारद म्हणाले बाबा मला ते जेवढं तुम्ही दान द्याल त्याच्या 1000 पट पुढे मिळेल. म्हणले कृष्णाला दान दे. पण म्हणले कृष्णाला घेईल कोण? नारद म्हणते मी घे. संकल्प करून नारदाला कृष्ण दान केला. आणि दान केल्यानंतर मग नारद लगेच म्हणाले कृष्णा चला माझ्याबरोबर.
तिने कुठं म्हणले भूतलावर फिरायला म्हणे त्रिभुवनामध्ये. मी नारायण नारायण म्हणत चालत जाईल, तुम्ही आपले विनान चिपळ्या घेऊन माझ्या मग वाचत फिरायचं, काय हरकत नाही म्हणजे. आणि मग काही हरकत नाही म्हणल्यानंतर ती म्हणली आता अहो आता म्हणजे तुम्हाला दान दिलं, आता हे पहा आता त्याच्यावर तुमचा अधिकार नाही, आता त्याच्यावर पूर्ण माझा अधिकार आहे आणि मी त्याला घेऊन जाईल. ही बातमी सगळीकडे कळाली बघा. जांबवंती आली आणि जांबवंती म्हणाली काय गं भामी, कृष्णाला काय तुझ्या एकटीचाच हक्क आहे का, आणि तू कृष्णाला कसं दान दिलंस नारदाला. कालिंदी आली, ती म्हणली हेपा म्हणाली आमच्या सगळ्याचा कृष्णपती आहे ना, आमचा सगळ्याचा त्याच्या अधिकार असल्यामुळे आम्हाला विचारल्याशिवाय तुला दान देता येत नव्हतं, तू का मूर्खपणा केलास. मित्रविंदाय म्हणली हे बरोबर आहे म्हणली, कालिंदी सुद्धा सांगते ती, कारण आमच्या सगळ्याचा अधिकार आहे आणि आम्हाला न विचारतो तू दान देणारी कोण. सगळ्या 16,107 जणी 8 जणी नाराज झाले. सर्व जणी त्या सत्यभामाला बोलू लागल्या, पुढच्या स्वार्थासाठी आजचा सहवास गमवून बसलीच, तुला हसाव का रडाव तेच कळे ना, तू तुझं पती सुखाला मुकलीस आणि आमचंही सुख बुडवलंस. याप्रमाणे प्रत्येक स्त्रीनं बोलून बोलून तिची पुरे वाट लावली सत्यभामीची. तिला पश्चाताप झाला, तिच्या डोळ्यामध्ये अश्रू आले, काय करावं काय नाही. देवकी मातेला बातमी कळाली, देवकी माता आहे, त्यावर देवकी माता आली, ती म्हणली काय गं भामे, अरे अरे म्हणले तुझ्या एकटीचा पती आहे का तू, बरं थोडा विचार तर करावा की त्याची आई अजून जिवंत आहे, ज्याला मी 9 मास पोटात वाढवलं कसं वाढवलं असेल, आणि तू मला न विचारता दान दिलंस. खरोखर तू बाया मोठी धाडशी आहेस ग, म्हणून तुझ्याकडनं अशी करणी घडली. आता सत्यभामीनं खाली मान घातली, तिच्या डोळ्यात अश्रू आले, काय करावं हे तिला कळेल. त्यावेळेस हे वसुदेवाच्या सगळं प्रकरण लक्षात आलं. वसुदेवानं नारदाची प्रार्थना केली, म्हणले नारदा सत्यभामा फार भोळी हो, तिचं हे अज्ञान आहे, तिला काही कळालं नाही, तिनं तुम्हाला दान दिलं, आता याच्या बदल्यात काहीतरी आम्हाला मार्ग सांगा की ह्या आणि आम्हाला आमचं दान परत द्या. ते म्हणजे कृष्णाच्या भारंभार सोनं मला द्या आणि कृष्ण घेऊन टाका. मग लगेच उद्धवाला कळवलं, उद्धवानं तराजू आणला, तराजू लावला, एका पारड्यात कृष्ण परमात्मा पडले, दुसऱ्या पारड्यामध्ये सगळ्यांनी आपापल्या जवळचं सोनं आणून टाकलं. पारडं काही समतल होईल. त्याच्यामध्ये त्या हिला फार सत्यभामेला की आमच्याकडे रोज 64 तोळे सोनं 8 भार सोनं मिळतं, ते माहेरचं सगळं सोनं आणलं, तरी ते पारडं समतोल होईना ना. आणि मग रुक्मिणीनं निरोप गेला. रुक्मिणी आली आणि रुक्मिणी आली तर रुक्मिणीबरोबर काय घेऊन गेली, तिच्याजवळ दागिने नव्हते, एकच फक्त मंगळसूत्र होतं. तिनं त्या तुळशीचं एक दल आणलं, तुळशी दल, आणि तुळशी दल आणून तिनं त्या तराजूच्या पारड्यात टाकतात, तराजू समतोल झाला. आणि नारदालाही खरं सोनं नव्हतं, नारदाला हेच दाखवायचं होतं की भगवंत भावाचा भुकेला आहे आणि तो भक्तीच्या तुळशीपत्रानं तोडल्या गेला. अशा प्रकारे कृष्णाच्या जीवनात गृहस्थाश्रमामध्ये अनेक लहान मोठ्या गोष्टी घडत गेल्या आणि कृष्ण परमात्माने या प्रत्येक वेळी जे येते या सगळ्या स्त्रियांना अशा प्रकारे म्हणजे ज्या ज्या त्यांनी त्यांच्या सगळ्याची खोड मोडल्यावर एकदा तर ज्यावेळेस कृष्ण परमात्माचा इंद्रानं सत्कार केला आणि पारिजात दिला. आता पारिजात दिल्यानंतर इथं प्रश्न असा निर्माण झाला की पारिजात सत्यभामेला पाहिजे होता आणि पारिजात रुक्मिणीला पाहिजे होता, दोघीच भांडण सुरू झालं. अहो समस्या किती लहान किंवा महान असो, पण कृष्ण परमात्मा बुद्धिमत्तेनं बरोबर सोडत होते. काय मॅनेजमेंट होती, म्हणून कृष्णाला मॅनेजमेंट गुरु म्हटलेलं आहे. किती प्रश्न बिकट होता, पण अलौकिक बुद्धिमत्ता. त्याने काय केलं की सत्यभामेला विचारलं, सत्यभामे तुला रक्षित पाहिजे का, म्हणले हो माझ्या इथंच लावायचा. ठीक आहे म्हणजे थांब विचार करतो. आणि रुक्मिणीकडे आलं, रुक्मिणी तुला पारिजातकाचं झाड कशासाठी पाहिजे, म्हणजे मला फुलं पाहिजेत देवाला. फुलंच पाहिजे ना, हो मग ते कुठे जरी लावून तुझ्या दारात जर फुलं आली तर म्हणजे चालेल, मला काय करायचे, मी काय झाडाचं रक्षण करणार नाही, मला झाड राखलं नाही, मला झाडाची फुलं मिळणं महत्त्वाचे, ते माझ्या दारात यावं. ठीक आहे म्हणले. आणि बरोबर पारिजातचं झाड लावलं सत्यभामेच्या दारात.
मात्र हे पुढे मग काय झालं की 3-4 वर्षानंतर जेव्हा त्याला फुलं आले तेव्हा पाहिलं म्हणजे किती पुढचा काळ होता मॅनेजमेंट गुरु. आणि ते मग समुद्राकडून वारा आला की फुलं सगळे रुक्मिणीच्या दारात जायचे. समस्या लहान बरोबर सोडवली, रुक्मिणी खुश आणि सत्यभामा माझ्या दारात झाडे म्हणून खुश. अशा प्रकारच्या समस्या कृष्ण परमात्माचा गृहस्थाश्रम चालू होता. असे हे कृष्ण परमात्मा. ह्या आता कृष्ण परमात्माच्या पुढे मुलांचे विवाह झाले. प्रद्युम्न हा कृष्ण परमात्माचा मुलगा. रुक्मियाची मुलगी रुक्मावती आणि प्रद्युम्न यांचा विवाह झाला. आता प्रद्युम्नचे 2 विवाह झाले आणि अनिरुद्धचे 2 विवाह आहेत. आता बघा, हा जो रुक्मिणी आहे, खरं म्हणजे गंमत अशी बघा की या रुक्मियानं आपली बहीण कृष्णाला देण्यास नकार दिला होता. त्याला ती शिशुपाला द्यायची होती. पण काळ बदलला, पिढी बदलली, जनरेशन बदललं की माणसाला बदलावं लागतं. हे तत्व आहे बघा यातलं. या कथेमध्ये ते तत्व आलं. आपल्या बहिणीला कृष्ण परमात्माला नाही म्हणणारा मुलीपुढे नाही चाललं, कारण काळ बदलला, नवीन जनरेशन आलं. राजा रुक्मियानं आपल्या मुलीचं रुक्मावतीचं स्वयंवर ठरलं होतं. देशोदेशीचे राजे आले होते स्वयंवरासाठी. प्रद्युम्न आला. हा प्रद्युम्न दिसायला म्हणजे कामदेव होता तो, कृष्णापेक्षा सुंदर. प्रत्यक्ष काम होता, कामाचा अवतार होता. आणि दिसायला सुंदर असल्यामुळे तो स्वयंवराला आला. स्वयंवरात आल्यानंतर या रुक्मियाच्या कन्या जी होती रुक्मावती, तिने त्या प्रद्युम्नाला पाहिलं होते, त्याच्यावर भाळली. एवढा सुंदर मुलगा, पण मदनाचा पुतळा. दुसरा कृष्णच हो, कृष्णापेक्षा सुंदर म्हणालो मी. गोरप्पान होता, कृष्णचीच काळा सावळा होता. प्रद्युम्नाच्या सौंदर्यावर ती रुक्मावती भाळली आणि तिनं प्रद्युम्नालाच माळ घातली. रुक्मावती दिसायला सुंदर होती. मग त्या ठिकाणी तिच्या आशेनं आलेले जे राजे होते त्या सगळ्यांनी प्रद्युम्न बरोबर युद्ध केलं. प्रद्युम्ननं त्या सर्वांना युद्धामध्ये हरवलं. रुक्मावतीला जिंकून तो तिला घेऊन आला. आता बहिणीवरचं प्रेम म्हणा आणि सगळं पाहून त्यानं जे ते विरोध केला नाही रुक्मिणीनं. पुढे याच कृष्णाच्या पिढीमध्ये म्हणजे 3 पिढ्यामध्ये या कौंडण्यपूरच्या भीमक राजाच्या 3 पिढ्यातील 3 कन्याबरोबर कृष्ण परमात्माच्या 3 पिढ्यातल्या तिघांनी विवाह केला. एक तर कृष्णाचा आणि रुक्मिणीचा विवाह झाला, पहिली पिढी. प्रद्युम्नचा आणि रुक्मावतीचा विवाह झाला, दुसरी पिढी. आणि प्रद्युम्नचा मुलगा अनिरुद्ध, त्यानं रुक्म्याची नात रोचना हिच्याशी विवाह केला. म्हणजे 3 पिढ्या आहेत, कृष्ण रुक्मिणी, प्रद्युम्न रुक्मावती आणि अनिरुद्ध रोचना. रुक्मावती मुलगी आहे तर रोचना नात आहे. नातीशी कृष्णाच्या नातवाबरोबर विवाह झाला. मुलीचा विवाह कृष्णाच्या मुलाबरोबर केला, नातीचा विवाह कृष्णाच्या नाताबरोबर केला. अशा प्रकारे 3 पिढ्या इथे लग्न झाली बघा. तर अशी ही रुक्मावती आणली आणि प्रद्युम्नाचा विवाह झाला. आता या प्रद्युम्नाचा जो एक विवाह झाला मायावती बरोबर, या मायावतीची कथा गमतीशीर बघा. ही जी मायावती होती, या मायावती ही या कामदेवाची पत्नी होती. कामदेव आणि रती. श्रीकृष्णानं कामदेवाला, आपलं शंकरानं कामदेवाला भस्म केलं. कामदेव हरला होता. आता कामदेव भस्म झाल्यानंतर रती त्या कामदेवाचीच वाट पाहत होती की परत तो जन्माला येईल, परत तो जन्माला येईल आणि माझ्याशी विवाह करेल. हा कामदेव रतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी शंकर भगवंताकडे आला आणि शंकर भगवंताला सांगितलं ना की देवा मला परत मनुष्य देह द्या. शंकर भगवंताने सांगितलं ठीक आहे म्हणाले, तू
कृष्णाच्या पोटी जन्मल्याची मुली, कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या पोटी. कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या पोटी कामदेव जन्माला आला, पण कामदेवाचं 100 सुराचं वैर होतं. 100 सुराली बातमी कळाली की हा कामदेव जो आहे ते कृष्णानं शंकराला जाळलं, पण हा या ठिकाणी माझा बदला घेण्यासाठी जन्माला आलेला आहे कृष्णाच्या पोटी. 10 दिवसाच्या आतच त्याने त्या 100 सुरानं त्या याला म्हणजे मुलाला त्या प्रद्युम्नाला दिलं समुद्रात टाकून. समुद्रामध्ये एका माशाने त्याला गळल्यानंतर योग असा आला की तो मासा त्या यांनी पकडला, मासे पकडणार, आणि तोच योगायोगानं याच्या शिपायाने विकत आणला 100 सुराच्या. 100 सुराच्या सैनिकाने विकत आणला. तो 100 सुराच्या इथं स्वयंपाकाला दिला, स्वयंपाकाकडे. स्वयंपाक्यानं स्वयंपाक करत असताना तो मासा चिरल्यावर तर तिथून सुंदर मुलगा बाहेर आला. आता तिथली प्रमुख होती मायावती. पूर्वजन्मीची जी रती तीच मायावती होती. मायावतीने त्याला पाहिल्यानंतर मायावतीनं एवढी सुंदर पुत्र कसा काय जन्माला झाला. मायावतीच्या मनामध्ये त्याच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं या सुंदर पुत्राबद्दल. आणि नारदाने सांगितलं की मायावती, तुझ्या मनात दिव्यत्वाची प्रतीती उत्पन्न होणं, तुझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल आकर्षण होणं साहजिकच आहे, कारण हा तुझा मागच्या जन्मातला पती आहे कामदेव, ज्याला शंकरानं जाळ होतं. आणि शंकराच्याच आशीर्वादानं तो कृष्ण आणि रुक्मिणीच्या पोटी जन्माला आला. तिथून या 100 सुरानं पळवलं, समुद्रात टाकलं. तो त्या माशाने गिळला, तो इथं आला, तो तुला प्राप्त झाला. तू याचं चांगलं लालन पालन कर. मायावतीनं त्याचं पालन पोषण केलं. त्यानं मायावतीनं त्याला सांगितलं की हा 100 तुझा राक्षस, हा तुझा शत्रू आहे, त्याला ठार कर. प्रद्युम्नानं त्या 100 सुराला ठार केलं. नंतर मायावती त्याला घेऊन कृष्ण परमात्माकडे आली. त्या ठिकाणी कृष्ण परमात्माच्या सगळ्या दासीने सगळ्यांनी त्याला पाहिल्यानंतर एवढा सुंदर पुत्र म्हणले. बरं, ही मायावती त्याच्याकडे कामुकतेनं पाहायची, तर त्यावेळेस त्यानं विचारलं, आई तुम्हाला वात्सल्य भावना का पाहत नाही? मग तिनं सांगितलं, अरे तो मागच्या जन्मातला माझा पती आहेस म्हणे. आणि आल्यानंतर मग कृष्ण परमात्माकडे आल्यानंतर सर्वांना आनंद झाला. नारदाने येऊन सांगितलं की कृष्णा, हाच तुझा पुत्र आहे, जो 100 सुरानं समुद्रात नेऊन टाकला होता, प्रद्युम्न, आणि त्याची मागच्या जन्मातली पत्नी रती मायावती. अशा प्रद्युम्नाला 2 पत्न्या होत्या. आणि तसं या अनिरुद्धालाही 2 पत्न्या होत्या. एक होती रोचना, रुक्मियाची नात, आणि दुसरी होती उषा, बाणासुराची कन्या. बाणासुर हा बळीचा पुत्र होता, शंकराचा भक्त होता. तर अशा रीतीनं ह्या प्रद्युम्नाचा हा मुलगा होता अनिरुद्ध. याला रुक्मियानं आपली कन्या म्हणजे रुक्मियाची नात याला दिली आणि त्याचा विवाह झाला. आता हा विवाह झाला आणि या विवाहामध्ये काय झालं होतं की प्रत्यक्ष त्या ठिकाणी बलराम दादाही आले होते. आणि बलराम दादाला रुक्मियानं द्यूत खेळायचं निमंत्रण दिलं. त्यांना द्यूत खेळता येत नव्हतं. मग त्यांना भरीच घातलं. खेळ सुरू झाला. 100 मोहऱ्या लावल्या सोन्याच्या, 1000 लावल्या, 10,000 लावल्या, आणि ह्या सगळ्या रुक्मियानं जिंकल्या. बरं, रुक्मियाबरोबर त्याचे इतर राजे पण मित्र होते. कलिंग देशाचा राजा होता, इतर राजे होते, ते सगळे हसू लागले बलरामदादाला. बलरामदादाला राग आला, कारण ते हारतच गेले. 100 हारले, 1000 हारले, 10,000 हारले, खेळता येईना. आणि खेळता येईना म्हणून हे सगळे बरोबरचे राजे त्यांची चेष्टा करू लागले, हसू लागले. राग बलरामदादाने 1,00,000 सुवर्णमुद्रा लावल्या आणि योगानं ते जिंकले. जिंकल्यानंतर रुक्मिया डाव द्यायला तयार नाही, खोटं बोलू लागला. बलरामदादाला राग आला आणि बलरामदादानं दुसरा डाव सोडून दिला. तो 10 कोटीचा लावला आणि 10 कोटीचाही डाव योगायोगानं बलरामदादा जिंकले.
जिंकल्यानंतर रुक्म्या द्यायला तयार नाही आणि बाकीचे राजे त्याची साथ देऊ लागले, त्याच्या बाजून बोललेले. बलराम दादाला रागच आला. तिथं पडलेली लोखंडाची सळी घेतली आणि रुक्म्याला ठारच केलं बलराम दादानं. कलिंग देशाचा राजा त्याच्यावर हसू लागला, त्याचे दातही पाडले त्या सळीने. बाकी राजे पळून गेले. आता अशा रीतीनं त्या लग्नामध्ये हा प्रकार झाला. पण कृष्णानं त्या प्रकाराला नरोवा कुंजरा चांगलं म्हणलं नाही, वाईट म्हणलं नाही. विवाह संपन्न झाला, संपलं. आणि त्या विषयावर काही पुढे फारसं कोणी बोललं नाही. आता या बळीराजा म्हणजे बळीराजा उदार होता, त्याचा पुत्र बाणासूर. तोही पित्याप्रमाणेच शूरवीर आणि उदार होता. शंकराचा उपासक होता, त्याला 1000 हात होते. 1000 हातानं वाद्य वाजून तो शंकराला प्रसन्न करत होता. शंकराने त्याला सांगितलं, तुझ्या नगरीचं मी रक्षण करत जाईल. याला उषा नावाची कन्या होती बाणासुराला. एक दिवशी त्या उषाच्या स्वप्नामध्ये एक फार सुंदर असा राजपुत्र आला आणि तो दुसरा तिचा कोण अनिरुद्ध होता. तिनं ठरवलं की मी माझ्या स्वप्नात आलेल्या राजपुत्राशीच विवाह करणार. मग तिनं आपल्या मैत्रिणीने सांगितलं की माझा असा स्वप्नात राजपुत्र आला. त्याची मैत्रीण जी होती चित्रलेखा, ती योगिनी होती आणि सुंदर चित्र काढत होती. तिनं अनेक राजांचे चित्र रेखाटले. स्केच, जसं आता आतंकवादी पकडायला स्केच काढतात ना, ही स्केच की कला त्या काळात पण होती. सुंदर तिनं स्केच तयार केले. हा नाही, हा नाही, हा नाही. मग तिनं सांगितलं की हा आहे. तिनं सांगितलं हा म्हणाले कृष्णाचा नातू आहे म्हणाले. मग ह्या योगमायेनं चित्ररेखानं आकाश मार्गानं द्वारकेत आली. झोपलेल्या अनिरुद्धाला पलंगासह उचलून तिनं आणलं, उषाच्या महालात जाऊन ठेवलं. योगिनी होती, तिच्याकडे योगमाया होती. उषाला आनंद झाला. महालात घेऊन ती त्याच्यावर रममान झाली. बराच काळ निघून गेला आणि उषा गर्भवती राहिली. द्वारपालांची गोष्ट लक्षात येतात, त्यांनी राजाच्या कानावर घातली. एवढा कडेकोट बंदोबस्त असताना इथं कोण येतो या महालात? आणि मग राजाने अचानक येऊन पाहिलं तर महालात त्याला अनिरुद्ध दिसला. त्याला नागपाशात बांधून कैद केलं. 4 महिने हा बाणासुराच्या कैदेत होता. द्वारकेत अनिरुद्ध दिसेना. कारण काय होतं माहिती आहे का, श्रीकृष्णाला किती मुलं होती? प्रत्येकीला 10 आणि एक मुलगी. एवढे नातू, एवढे पण तू काय कोणाच्या लक्षात नाही, कोण कुठे गेलं कोण कुठे नाही. अरे नारदाने येऊन सांगितलं, अरे तुम्हाला पत्ता आहे का, तुमचा एक नातू गायब आहे, तो बाणासुराच्या कैदेत आहे म्हणाले. आणि मग ही बातमी कळल्यानंतर कृष्ण परमात्मा स्वतः बाणासुराशी युद्ध करायला आले आणि बलराम. तेव्हा शंकर हे बाणासुराच्या नगराचं रक्षण करत होते आणि श्रीकृष्ण शंकराचं, श्रीकृष्णाचं बलरामाचं युद्ध प्रारंभ झालं. आता या युद्धामध्ये असं वर्णन आहे की कृष्ण परमात्मानं बाणासुराचे 998 हात तोडले. त्याला 1000 हात होते. शंकर भगवंतही युद्ध करू लागले, परंतु कृष्ण आणि बलराम काही ऐके ना. शेवटी शंकर भगवंतानं कृष्णाला विनंती केली. शंकर म्हणाले, कृष्णा हे युद्ध बंद कर. बाणासूर माझा शिष्य आहे, त्याला तू ठार करू नको. कृष्ण म्हणाले, मी त्याला ठार करणारच नाही. माझ्या अनिरुद्धाला कैद केल्याबद्दल मी त्याला शिक्षा केली. कारण हा बळीचा पुत्र आहे, मी बळीला शब्द दिलाय. मी प्रल्हादाला शब्द दिलाय की तुझ्या पिढ्यातल्या कोणाचाही मी वध करणार नाही. आणि म्हणून मला याचा वध करता येणार नाही. फक्त त्याला अद्दल घडावे म्हणून त्याचे 998 हात मी तोडलेले. आणि मग हा कृष्णाचा चमत्कार पाहून बाणासूर देखील प्रभावित झाला आणि त्याने उषा आणि अनिरुद्ध यांचा विवाह करून दिला. अशा प्रकारे कृष्णाच्या नातवांचे
विवाह झाले. जांबवती पुत्र सांबचाही असाच विवाह झाला. हा सांबचा हे विवाह या दुर्योधनाची कन्या लक्ष्मण हिच्याबरोबर झाला. अशा प्रकारे हे सगळे विवाह कृष्ण परमात्माचे आणि त्यांच्या नातवंडाचे पंतवंडाचे वर्णन केले. यानंतर भगवंताचा गृहस्थाश्रम हा भाग आहे. हा भाग आपण पुढच्या भागात पाहू. झालेली सेवा कृष्ण परमात्म्याच्या चरणी समर्पित सेवेला पूर्ण करा. कृष्ण 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 कृष्ण. गोपाल कृष्ण भगवान की जय.